श्राप तोडतो परमेश्वर, प्रत्येक घरावरचा श्राप तोडतो परमेश्वरा, बंधन तोडतो येशूच्या नावामध्ये. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आज जसा तुम्ही संदेश ऐकता, तो संदेश ऐकताना पवित्र आत्मा तुमचा भेट घेईल. आज वचन ऐकता ऐकता पवित्र आत्मा तुमच्यावरती येईल. काही जण अन्य भाषेमध्ये बोलतील, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुम्हाला स्पर्श करेल. जसं तुम्ही वचन ऐकता तुम्ही बरे होताल. वचन ऐकतानाच तुमच्या शरीरामध्ये अद्भुत कृपा येईल. वचन ऐकता ऐकताच परमेश्वराचं सामर्थ्य तुमच्यावरती येईल. त्यावेळेस ते कंट्रोल करू नका, पवित्र आत्म्याला वाव द्या. कंट्रोल करू नका, पवित्र आत्म्याला वाव द्या. पवित्र आत्मा जर तुमच्याशी बोलत आहे तर त्याला वाव द्या, त्याला दाबू नका, पूर्णपणे वाव द्या. पूर्णपणे त्या सामर्थ्याच्या अधीन व्हा, त्या सामर्थ्याच्या अधीन व्हा, त्या सामर्थ्याच्या अधीन व्हा, सामर्थ्याच्या अधीन व्हा. शानदार रबा मका अतिशय शानदार रबा राष्ट्र. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद ईश्वर, धन्यवाद ईश्वर, धन्यवाद. हालेलुया. प्रभू आजचं वचन आम्ही तुझ्या हाती देतो परमेश्वरा. तुझं सामर्थ्य आज आम्ही कबूल करतो परमेश्वरा. प्रभू तुझं सानिध्य कबूल करतो. ऐकणारे प्रत्येक जण आज तुझ्या सामर्थ्याने भरल्या जाऊ. प्रभू त्यांचं जीवन पुन्हा जसं आहे तसं न राहो. कारण की अभिषेक ज्यावेळेस येतो त्यावेळेस जीवन बदलल्या जातो. अभिषेक ज्यावेळेस येतो त्यावेळेस स्वभाव बदलल्या जातो. अभिषेक ज्यावेळेस येतो त्यावेळेस घर बदलल्या जातं. अभिषेक ज्यावेळेस येतो त्यावेळेस परमेश्वरा जीवन पूर्णपणे बदलल्या जातात परमेश्वरा. पण आज मी प्रार्थना करतो या ठिकाणी बसलेल्या प्रत्येकाचं जीवन पुन्हा तसं न राहो परमेश्वर. अभिषेकाने भरल्या जाओ, अभिषेकाने भरल्या जाओ, पवित्र आत्म्याने भरल्या जाओ. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य हो परमेश्वरा, अद्भुत कृपा हो. या ठिकाणी तू आहेस परमेश्वरा, या ठिकाणी तू आहेस, तू भेट घेत आहेस तुझ्या लोकांची परमेश्वरा. त्याबद्दल तुला धन्यवाद देतो, धन्यवाद देतो परमेश्वरा. तुझी स्तुती करतो. धन्यवाद ईश्वर. हालेलुया. आम्ही सर्वजण तुझ्या पवित्र हाती समर्पित, प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही तुला समर्पित होतो. प्रभू येशूच्या नावात मागतो, आमेन. त्यावेळेस आपण सर्वजण बसूया देवाच्या सानिध्यामध्ये. परमेश्वराची कृपा आज आमच्यावर आहे. आम्ही फास्टिंग प्रेयर करत आहोत आणि उपवास आणि प्रार्थना ज्यावेळेस करतो त्यावेळेस उपवास आणि प्रार्थना देवाचं सामर्थ्य घेऊन येते. मग तुम्ही म्हणता उपवास आणि प्रार्थना देवाचं सामर्थ्य कसं घेऊन येते? तर ज्यावेळेस आम्ही उपवास करतो त्यावेळेस आम्ही अन्नाचा त्याग करतो. अन्न आम्ही बाजूला सारतो आणि ज्यावेळेस आम्ही अन्नाचा त्याग करतो त्यावेळेस आमचा आत्मा अधिक उत्सुक होतो आणि आत्मा उत्सुक झाल्यानंतर तो जो देवाचा आत्मा त्याच्याबरोबर तो भेट घेतो. म्हणून जो कोणी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये येतो, त्याच्या कनेक्शन मध्ये येतो, त्याने फास्टिंग करणं गरजेचं आहे. आज मंडळामध्ये उपवास करत नाही लोक, उपवास होत नाही लोकांना. आणि ज्यावेळेस तुम्ही खाता त्यावेळेस तुम्ही शरीराचं ऐकता. जे खाणारे असतात बघा, तुम्ही खूप खातात, खूप खातात, खूप खातात, वर्षात कधीच फास्टिंग नाही, हप्त्यात कधीच फास्टिंग नाही, कधीच उपवास करत नाही, फक्त खायची सवय. जे ना खायची सवय जास्त असते ते जास्त शरीराचं ऐकतात. त्यांचं शरीर त्यांच्यावरती ताबा मिळवतो आणि शरीराच्या वासना, शरीराचे आजार, शरीराचे विकार किंवा शरीर जे म्हणतं ते लगेच ऐकतात. वासनेत लवकर सापडतात, शिकार लवकर होतात. का? कारण की ते त्यांच्या शरीरावरती कंट्रोल करत नाही. फास्टिंग एक असं माध्यम आहे, उपवास आणि प्रार्थना एक असं माध्यम आहे की जे आमच्या शरीरावरती ताबा मिळवतो, आमच्या शरीराला कंट्रोल करतं, आमच्या वासना कंट्रोल करतं, आमच्या इच्छा कंट्रोल करतं. ज्यावेळेस तुम्ही उपवास करता, मी म्हणतो एखाद्या दिवशी असा उपवास करा, दिवस रात्र उपवास करून बघा, काहीच खाऊ नका, फक्त पाणी प्या. सरळ करू नका, थोडं हळूहळू तुम्हाला ते स्टेप बाय स्टेप समजल किंवा जमल. एकदाच केलं तर तुम्ही आजारी पडाल. तसा उपवास केल्यानंतर तुम्ही बघा शरीराच्या भावना मरतात. शरीर जे मागतं ते आपण ऐकत नाही, ऑटोमॅटिक सगळं काही बंद होऊन जातं आणि त्यावेळेस आत्मा प्रबळ होतो आणि आम्ही आत्म्याची वाणी ऐकायला सुरुवात. म्हणून उपवास आणि प्रार्थना जे असतं, उपवास आणि प्रार्थना देवाचं सामर्थ्य घेऊन आलेलं असतं. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये सांगितले की असली जात उपवास आणि प्रार्थनेने जात नाही. दुष्ट आत्म्याची ताकद, शैतानी आत्मे, जे दुरात्मे, जे आजार विकार असतात त्याच्यासाठी उपवास आणि प्रार्थना गरजेचं असतं. आणि ज्यावेळेस आम्ही उपवास करतो, प्रार्थना करतो, त्यावेळेस ते सामर्थ्य, परमेश्वराचं सामर्थ्य आमच्या शरीरावरती येतं, आमच्या जीवनावरती येतं आणि प्रत्येक जू जे आहे ते अभिषेकाने मोडलं जातं असं म्हटलं. आणि तो अभिषेक पवित्र आत्म्याचा असतो. म्हणून प्रत्येकाने जो मंडळीत आहे त्याने उपवास करणं गरजेचं आहे. वर्षातून एकदा तरी उपवास केलाच पाहिजे. हप्त्यातून एक दिवस उपवास करा. उपवास आलाच पाहिजे तुम्हाला करता. उपवास एक फास्टिंग प्रेयर, एक स्पिरिच्युअल ऍक्टिव्हिटी आहे, आध्यात्मिक एक नातेसंबंध आहे देवाबरोबर. जो उपवास करतो
तो देवाबरोबर अधिक बोलतो. पण उपास करत असताना बडबड करू नका. उपास करत असताना एखाद्या बरोबर बोलू नका. उपास करत असताना काम जरी करत असले तर शांत काम करा आणि प्रार्थनेत राहा. आतल्या आत प्रार्थना करत राहा. बघा तुमच्या जीवनात मोठं सामर्थ्य. जर एकांत तुम्हाला भेटला तर एकांतात जा आणि एकांतात जाऊन प्रार्थना करा. तिथं तुम्हाला देवाचं सानिध्य भेटेल. म्हणून उपास फार मोठं सामर्थ्य घेऊन येणार असतं. आणि आज मी अनुभवतोय की ज्यावेळेस उपास आपण करतो त्यावेळेस अधिक देवाच्या सानिध्यात जातो. म्हणून आम्ही उपास आणि प्रार्थना ज्यावेळेस करतो त्यावेळेस देवाचं सामर्थ्य, स्वर्गीय सामर्थ्य खाली आणतो, आम्ही खेचून आणतो. का? कारण की आम्ही देवाला म्हणवतो की देवा तुझं सानिध्य आमच्या जीवनामध्ये होते. म्हणून ते सामर्थ्य जे आहे ते उपास आणि प्रार्थनेने येतं. पवित्र शास्त्र देखील आम्हाला सांगतं ज्या ज्या लोकांनी उपास आणि प्रार्थना केल्या, उपास आणि प्रार्थनेने चेंज आणला. एस्तेर राणी आणि त्याच्याबरोबर यहुदी लोकांनी उपास केला आणि राजाचं मन बदललं. 3 दिवसामध्ये त्यांनी फास्टिंग केली आणि 3 दिवसामध्ये चक्र पूर्णपणे पलटल्या गेलं. आम्हाला पाहायला भेटतं की येशूने 40 दिवस 40 रात्र उपास केला आणि ज्यावेळेस तो उपास करून तिथून आला त्यावेळेस तो पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, फुल ऑफ होली गोस्ट, पवित्र आत्म्याच्या पूर्ण सामर्थ्याने होता. आणि जसं तो आला त्यावेळेस त्याच्या जीवनातून आम्हाला पवित्र आत्म्याचं सामर्थ्य, देव त्याच्या बरोबर होता, ते पाहायला भेटलं. आणि जोपर्यंत आम्ही या पृथ्वीवरती आहोत, जोपर्यंत आमची येशूची भेट होत नाही तोपर्यंत आम्हाला उपास आणि प्रार्थना करणं गरजेचं आहे. म्हणून उपास हे महान कार्य करणार आहे. पण उपासामध्ये तुम्ही जर आहात तर आज मी तुम्हाला सांगतो परमेश्वर तुमची जास्त भेट घेईल. जे उपासामध्ये आहेत त्यांना मी सांगतो परमेश्वर तुमची जास्त भेट घेईल. जेवण करणाऱ्याची कमी भेट घेईल. का सांगा? प्राधान्य असतं त्याच्यात. तुम्ही प्रथम प्राधान्य कशाला दिलं? जे उपास करतात त्यांनी कोणाला दिलं? त्याच्यामुळे कोण भेट घेईल? त्यांची. आणि ज्यांनी प्रथम प्राधान्य जेवणाला दिलं त्याची भेट कोण घेईल? जेवण घे, आहे ना, जेवण घे, स्वादिष्ट असं आठवतं. मी ठरवलं या फास्टिंग मध्ये स्वादिष्ट काहीच तोंडात जाऊ द्यायचं नाही. स्वाद येतो लगेच. समोसा, लगेच आम्ही जात होतो त्या समोसा दिसला आणि लगेच सैतान म्हणतो खा खा खा. त्यावेळेस म्हणलं स्वादिष्ट माझ्या तोंडात त्या दिवसात काहीच जाणार नाही. स्वादिष्ट जिभेला जे आवडतं लगेच ते आपण स्वीकारतो. पण ते आवडल्यानंतर आपलं लक्ष जेवणाकडे चाललं जातं आणि जे स्पिरिच्युअल आहे, आध्यात्मिक, जे मिळवायचे आशीर्वाद आहे ते तुटून जातात आणि सैतान गुंतून टाकतो. म्हणून येशूने फास्टिंग केल्यानंतर म्हणून आम्हाला पाहायला भेटतं की ज्या सैतान पहिले बोलला तर काय बोलला? या धोंड्याच्या. त्याला माहिती आहे माणसाला कशाची गरज आहे? भाकरीची गरज आहे. माणूस भाकरीशिवाय राहू शकत नाही. पण परमेश्वराचं वचन सांगतं मनुष्य केवळ भाकरीने जगेल असे नाही तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचन. हालेलुया, हालेलुया. शरीराला भाकर पाहिजे, मी मान्य करतो. जोपर्यंत मी पृथ्वीवर आहे तोपर्यंत मला भाकर पाहिजेच, कारण की मी भाकर खाल्ली तर जगेल. पण तसं नाही, शरीराला भाकर पाहिजे, ते शरीराला पाहिजे पृथ्वीवर असताना किंवा इथं जोपर्यंत जगत आहे तोपर्यंत मला भाकर आवश्यक आहे माझं शरीर जिवंत ठेवण्यासाठी. पण शरीरापेक्षा किंवा त्या अन्नापेक्षा सगळ्यात महत्वाचं आहे देवाचं वचन. पृथ्वीचे तत्वे असं म्हटलेले, सूर्य, चंद्र, तारे सगळं नाही तसं होईल, पण परमेश्वराचं वचन कधीच नाहीच होणार. हे सगळ्यात महत्वाचं आहे. हे आमच्या जीवनासाठी मोठं अन्न आहे. आणि आज तुम्ही उपास आणि प्रार्थना करून परमेश्वराच्या सानिध्यात जातात. वर्षाची सुरुवात जी आम्ही करतो ती वर्षाची सुरुवातच आम्ही उपास प्रार्थनेने करत आहोत. किती चांगलं आहे की आम्ही उपास प्रार्थना करत देवाचं सानिध्य मिळवत मिळवत हे वर्ष घालवत आहोत. आणि जसं हे वर्ष आम्ही घालवत आहोत, माझा पूर्ण विश्वास आहे जर आम्ही उपास आणि प्रार्थना करून परमेश्वराच्या सानिध्यात दिवस घालवत आहोत तर मोठं सानिध्य आमच्या जीवनावरती आहे, सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये येणार आहे. अभिषेक जू मोडणार आहे. तुमच्यावर कोणतंही हत्यार चालवण्यात आलं तर ते हत्यार तुमच्यावर चालणार नाही, ते विफल होईल. किती लोकांनी तुम्हाला पाय आडून खड्ड्यात पाडण्याचा प्रयत्न केला तर ते स्वतः खड्ड्यात पडतील, पण तुम्ही खड्ड्यात पडणार नाही. का पडणार नाही सांगा? का तुमच्यावर हत्यार चालणार नाही सांगा? का? कारण की तुमच्या बरोबर देवाचा आत्मा आहे. तुमचं काहीच नुकसान होणार नाही. नुकसान जे होईल त्या समोरच्याच होईल, पण तुमच्या जीवनात तुमचं नुकसान काहीच होणार नाही. कारण की तुम्ही जे चालत आहात ते माणसाच्या सानिध्यात चालत नाही, बॉडीगार्डच्या सानिध्यात चालत नाही. तुम्ही जे चालता ते सर्व समर्थ पवित्र परमेश्वराच्या सानिध्यात. ते सामर्थ्य फार मोठं. प्रत्येक जण एक सामर्थ्यामध्ये चालतो. ते सामर्थ्य साधन आहे, ते फार अद्भुत सामर्थ्य आहे.
म्हणून आज मला पवित्र आत्म्याबद्दल सांगायचं की पवित्र आत्मा सोबत असणं गरजेचं आहे. जर पवित्र आत्मा सोबत नाही, देवाचा आत्मा जर सोबत नाही, तर तुम्ही एकटे आहात. आणि एकटा माणूस कधी पण निराश होऊ शकतो, एकटा माणूस कधी पण खचू शकतो, आणि एकटा माणूस कधी पण गिव्हअप करू शकतो, म्हणजे त्याच्या जीवनामध्ये हार पत्करू शकतो आणि म्हणू शकतो मी एकटा आहे आणि एकटा असल्यामुळे मी हारलो आहे. आज मला या ठिकाणी सांगायचं, एकटं राहू नका. जर तुम्ही खरे विश्वासणारे आहात आणि जर तुमचा विश्वास येशूच्या वचनावरती आहे, तर तुम्हाला खुश खबर आहे की तुम्ही एकटे कधीच राहू शकत नाही. हालेलुया, हालेलुया. जितक्यांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवलेला आहे, जितक्यांनी तारण स्वीकारलेलं आहे, ते लोक एकटे नाही. त्या लोकांबरोबर देव आहे. काही म्हणतात ना, काही मला प्रियसी नाही, मला कोणीच भाव देत नाही, माझं वय 30 झालं, माझं लग्न होत नाही, मला कोणी बघत नाही, आणि मला प्रियसी, तरुण पोरं काय म्हणतात, मला प्रियसी पाहिजे, काय तरुण मुली काय, मला प्रियकर पाहिजे, कोणीतरी माझ्यावर प्रेम करणारा पाहिजे. आणि मग प्रेम करणारा असला तर मला एकटेपणा जाणवणार नाही. पण मी सांगतो, प्रियकर आणि प्रियसीपेक्षा तो जो प्रियकर आहे, तो ज्या सोबत असतो त्या सगळे कमी दूर होते. म्हणून जगामध्ये आपल्याला माणूस पाहिजे, जगामध्ये स्त्री पाहिजे, जगामध्ये पुरुष पाहिजे. 4 लोक सोबत असल्यानंतर असं वाटतं किती बरं आहे, माझ्या बरोबर आज इतके लोक आहेत. पण मी तुम्हाला सांगतो, इतके लोक असो किंवा तितके लोक असो, किती लोक असो, आणि जर देवाचा आत्मा तुमच्या बरोबर नसो, तर तुम्ही अनाथ आहात, तुमच्या बरोबर कोणीच नाही. आज जगामध्ये बघा तुम्ही काय चाललेलं, खून होत आहे, दिवसा ढवळ्या लोकांना मारत आहे, आणि अशा लोकांना खून करत आहे की ज्यांच्या बरोबर टोळ्याच्या टोळ्या फिरतात, ज्यांच्या बरोबर कितीतरी लोक राहतात, बॉडीगार्ड राहतात, ते स्वतः बदमाश आहेत, त्यांनी कितीतरी लोकांना मारलेलं आहे, आणि असे लोक इतके बॉडीगार्ड घेऊन फिरतात तरी देखील त्यांचा खून होतो आणि ते मेल्या जातात, मारल्या जातात. पण आम्ही बघा देवाच्या सानिध्यामध्ये आहोत, आमच्या बरोबर बॉडीगार्ड नाही, कोणी नाही, तरी पण आम्ही सुरक्षित आहोत, कारण की देवाच्या आत्म्याचं सामर्थ्य, देवाचा आत्मा. म्हणून तुम्ही एकटे नाही. म्हणून जो कोणी ख्रिस्ती व्यक्ती जर निराशात्मक बोलत असेल आणि तो म्हणत असेल, नाही मी एकटाच आहे, मला नातेवाईक नाही, मला कोणी नाही, माझी आई मला असं बोलली, माझा बाप मला असं बोलला, माझा भाऊ मला सोडून गेला, माझं लेकरू पाहना कसं करतं, माझी बायको कशी करते, तर त्याला सांगतो मी की ते जर असा निराशात्मक बोलत असेल तर त्याने आजच ती निराशा सोडून द्यावी, आणि त्याने म्हणावा की माझ्या बरोबर जरी हे माणसं नसले, शारीरिक दृष्टीने शरीराचे लोक नसले, तरी माझ्या बरोबर देवाचा आत्मा आहे, आणि मी अनाथ नाही, अनाथ नाही, एकटा नाही. मी गाडीवर जरी एकटा चाललो तर मला एकटेपणा जाणवत नाही, का, कारण मला माहिती आहे माझ्या पाठीमागे माझा येशू बसलेला आहे, पवित्र आत्मा माझ्यामध्ये. मी ज्यावेळेस चालतो, ज्यावेळेस प्रार्थना करतो, त्यावेळेस मला जाणीव होते की माझ्या बरोबर कोणीतरी आहे, आणि तो माझ्या बरोबर जो आहे तो फार मोठा आहे, तो सर्व सामर्थ्यशाली आहे, तो देवाचा आत्मा. म्हणून ख्रिस्ती जीवन जिवंत आहे. म्हणून ख्रिस्तीत्व किंवा येशूवरती जो विश्वास ठेवतो तो जिवंत सानिध्यावर विश्वास ठेवतो. म्हणून म्हटलेलं आहे की तुम्ही ज्यावेळेस येशूवर विश्वास ठेवला त्या दिवसापासून पवित्र आत्मा तुमच्या बरोबर राहण्यास आला. मग तो आणि मी सहभागिता करतो, तो आणि मी बोलतो, तो आणि मी चालतो, तो आणि माझ्या बरोबर ज्यावेळेस मला निराशा येते त्यावेळेस मला तो उंच करतो, ज्यावेळेस मला खचल्यासारखं वाटतं, मला सगळ्यांनी सोडल्यासारखं वाटतं, त्यावेळेस मला वाटतं की नाही, मला कोणी सोडलं तरी चालेल, पण माझा देवाचा आत्मा माझ्या बरोबर आहे. हे खरं ख्रिस्ती जीवन आहे, विश्वासणारक जीवन आहे, एकटेपणा जाणवत नाही. म्हणून जे लोक निराशात्मक बोलतात, जे लोक म्हणतात माझ्या बरोबर कोणीच नाही, त्यांना सांगा तुझ्या बरोबर कोणीच नाही असं म्हणू नको, तुझ्या बरोबर येशू देवाचं सांगितलं. इथं पवित्र शास्त्र आम्हाला स्पष्ट सांगतं की ज्यावेळेस येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण होण्याची वेळ आलेली आहे, आणि स्वर्गारोहण होण्याच्या अगोदर मरणातून त्याने उठल्यानंतर 40 दिवस शिष्यांना दर्शन दिलं, आणि 40 दिवस दर्शन देत असताना काय सांगायचं होतं त्याला शिष्यांना, कशासाठी तो वापस 40 दिवस इथं थांबलेला आहे, त्याचं सांगण्याचा उद्देश हाच होता की मी तुम्हाला अनाथ असं सोडत नाही. म्हणजे तुम्ही एकटे राहणार नाही, तुम्ही एकटे नाही, तो तुमच्या बरोबर देवाचा आत्मा, म्हणजे जो कैवारी आत्मा, पिता पुत्र पवित्र आत्मा, आम्ही एक देवाला मानतो तो देव आणि ते व्यक्तित्व 3 जे पवित्र आत्मा आहेत, मी तुमच्यासाठी पाठवत आहे, म्हणजे तुम्ही अनाथ राहणार नाही. मग 40 दिवसामध्ये त्याने काय केलं, 40 दिवसापर्यंत तो त्यांना दर्शन देत असे व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. जर प्रेषितांची कृत्य याचा पहिला अध्याय मी वाचला तर त्यामध्ये म्हटलेलं आहे 3 वचनामध्ये, मरण सोसल्यानंतरही त्याने त्यांना पुष्कळ प्रमाणांनी आपण जिवंत आहो हे दाखवले.
40 दिवसापर्यंत तो त्यांना दर्शन देत असे व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. येशू पूर्णपणे त्यांना दर्शन देत होता मरणातून उठल्यानंतर 40 दिवसापर्यंत. 40 दिवसापर्यंत तो दर्शन देत होता. 40 दिवसापर्यंत असं म्हटलेलं आहे की तो त्यांच्याशी बोलत होता, देवाचं राज्य त्यांना सांगत होता. आणि हे सांगत असताना त्याने एक महत्वाची गोष्ट सांगितली, आणि ती महत्वाची गोष्ट ही की तो व ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली की यरूशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देऊ केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पहा. इथं काय म्हटलेलं आहे, महत्वाचं तो बोलत आहे आणि फार सिरियस बोलत आहे. तो काय म्हणतो, आता मी तुम्हाला सांगतो की जी आज्ञा मी दिलेली आहे आणि यरूशलेम सोडून तुम्ही जाऊ नका, तर पित्याने म्हणजे ज्या देव पित्यापासून जी देणगी तुमच्यापर्यंत येणार आहे आणि जिच्या विषयी तुम्ही माझ्याकडून ऐकलेले आहे, आता तिची वाट पहा. का? कारण की मी तुमच्या बरोबर होतो, त्यावेळेस मी तुमच्या बरोबर असताना तुम्हाला जाणीव होत होती की मी तुमच्या बरोबर आहे, पण आता माझी जाण्याची वेळ झालेली आहे आणि मी जातो, त्यावेळेस तुम्ही त्या देणगीविषयी वाट पहा. कारण योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला खरा, पण तुमचा बाप्तिस्मा थोड्या दिवसाने पवित्र आत्म्याने होईल. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला अनाथ असं राहू देणार नाही, एकटेपणा जाणू देणार नाही, तुम्हाला खचल्यासारखं कधीच होणार नाही. कारण की जो बाप्तिस्मा आहे, जो पाण्याने योहानाने केला, जो पश्चातापाचा होता, पण थोड्या दिवसाने पवित्र आत्मा तुमच्यावर येईल आणि त्या दिवसापासून देवाचा अभिषेक तुमच्यावरती राहणार. मग तो काय म्हणतो, आता त्या देणगीविषयी वाट पहा. मग ती देणगी जी आहे ती देणगी म्हणजे पवित्र आत्म्याचं सानिध्य, पवित्र आत्मा तुमच्या बरोबर. म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं ख्रिस्ती जीवन जे आहे ते फार जिवंत जीवन आहे. जिवंत म्हणजे असं जस्ट मानायचं म्हणून मांडलं असं नाही, जस्ट चालायचं म्हणून चाललो असं नाही, वाचायचं म्हणून वाचलं असं नाही. ते जिवंत आहे. का जिवंत आहे? कारण की आमचा देव जिवंत आहे. का सामर्थ्य आहे? कारण की आमचा प्रभू आमच्या बरोबर 24 तास राहतो. तो मार्गदर्शक आहे, तो सहाय्यक आहे, तो कार्य करतो, तो अद्भुत रीतीने आमच्या बरोबर राहतो. म्हणून तो म्हणतो देणगीविषयी वाट पहा. मग इथं बसलेल्या प्रत्येक जणासाठी ती देणगी आहे. प्रत्येक जण जो एकटा समजतो, ज्याला आतापर्यंत स्पर्श झाला नाही, आतापर्यंत त्याला जाणीवच झाली नाही की माझ्या बरोबर देव आहे, त्याच्यासाठी ती देणगी आहे. जो प्रत्येक जण फील करतो की माझं बघा ना, मी किती त्रासात आहे, मी किती संकटात आहे, माझ्या जीवनात किती आजार आहे, बघा ना आम्ही मेलो, आता संपलं आमचं सगळं, आता आमचं काहीच नाही, त्याच्यासाठी तो आहे. त्याला उत्तेजित करण्यासाठी तो आहे. त्याचं सामर्थ्य जीवनभर त्या व्यक्तीबरोबर राहण्यासाठी आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं पूर्वी प्रार्थना करत असताना मी म्हणत होतो की अभिषेक ज्यावेळेस येतो त्यावेळेस अभिषेक जू मोडतो, अभिषेक त्रासातून आम्हाला काढतो, अभिषेक सक्सेसफुल लाईफ देतो, यशस्वी जीवन देतो, अभिषेक एक उंचीवरती नेतो, अभिषेक आमच्या जीवनातली निराशा दूर करतो, अभिषेक आजार काढून टाकतो, अभिषेक फार मोठे बदल आमच्या जीवनात आणतो. माणूस तसाच राहत नाही, अभिषेकाने तो बदलला जातो. कारण की त्याला शिकवणारा माणूस नसतो, त्याला शिकवणारा स्वतः देवाचा आत्मा असतो. मग उत्तम शिक्षक कोणाला म्हटलेलं आहे? उत्तम शिक्षक एक माणूस होऊ शकत नाही. मी तुमचा उत्तम शिक्षक होऊ शकत नाही. उत्तम शिक्षक हा पवित्र आत्मा आहे. उत्तम शिक्षक देवाचा आत्मा आहे आणि त्या देवाच्या आत्म्याविषयी येशू म्हणतो की आता तुम्ही त्या देणगीविषयी वाट पहा. आणि ती देणगी ज्यावेळेस येईल त्यावेळेस ती देणगीच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तुम्ही भराल, त्यावेळेस तुम्हाला ते सामर्थ्य प्राप्त होईल, त्यावेळेस त्या देणगी बरोबर तुम्ही चाला. जो देवाचा आत्मा तुम्हाला आणि त्यांनी तसं केलं. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की त्यांनी पवित्र आत्म्याकडे प्रार्थना किंवा देवाच्या सामर्थ्यामध्ये प्रार्थना करायला सुरुवात केली. आणि प्रेषित 1:8 म्हटलेलं आहे, परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमेत सर्व यहुदियात शम्रोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल, पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. यरूशलेमेत सर्व यहुदियात शम्रोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. म्हणजे त्या देणगीविषयी तुम्ही वाट पहा, पवित्र आत्म्याविषयी वाट पहा आणि ज्यावेळेस तो पवित्र आत्मा येईल त्यावेळेस तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. मग पवित्र आत्म्याला मी वापरू शकत नाही, मी कमांड करू शकत नाही. पवित्र आत्मा ये आणि लोकांवरती कार्य कर, पवित्र आत्मा माझ्याद्वारे तू कार्य कर, असं मी म्हणू शकत नाही. मी पवित्र आत्म्याच्या हाती समर्पित होतो, पवित्र आत्मा मला वापरतो, मी देवाला वापरू शकत नाही. काही लोकांना वाटतं की आता आम्ही प्रार्थना करू आणि लगेच पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मी आज्ञा करतो येशूच्या नावात. नाही, पवित्र आत्मा आम्हाला वापरतो, आम्ही त्याच्या हातात पडतो आणि तो जसं लीड करतो तसं आम्ही त्याच्याबरोबर चालतो. म्हणजे आमचं जीवन जे असतं ते आमच्या मार्गदर्शनाने चालत नाही,
तर ते पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने आम्ही चालल्या जातो. मग जर एखादा पापात असला तर पवित्र आत्मा त्याला टोच मिळतो, पाप आहे, पाप आहे, पाप आहे, चूक चूक चूक, पाप पाप, हे करू नको, हे करू नको, करू नको, त्याच्या आतमध्ये टोचणी बसते. मग ते मार्गदर्शन त्याचं नसतं, ते पवित्र आत्म्याचं असतं की हे चूक आहे, हे पाप आहे, हे मला करायचं नाही. गुटखा खात असेल, गुटखा खाऊ नको, खाऊ नको, खाऊ नको, तंबाखू खाऊ नको, दारू पिऊ नको, तुझं शरीर खराब करू नको. ही टोचणी जी असते, ही टोचणी आपल्या आतून नसते, ती पवित्र आत्म्याची असते. आणि ते सांगते चांगला व्यक्तिमत्व बन, चांगलं व्यक्ती बन, दुसऱ्यांसाठी चांगलं कर, जळफळू नको, चांगला राहा, व्यवस्थित राहा, चांगलं बोल, चांगलं कर, चांगल्याच गोष्टी कर. हे पवित्र आत्म्यापासून असतं. पण माणूस बऱ्याचशा वेळेस काय करतो, वाणी जी आहे पवित्र आत्म्याची रिफ्यूज करतो, नाकारतो. दिवसातून कितीतरी वेळेस पवित्र आत्मा आमच्याशी बोलतो, पण आम्ही पवित्र आत्म्याची वाणी ऐकत नाही. आम्ही टाळतो ती वाणी. आणि आम्ही कोणाची वाणी ऐकतो? स्वतःची वाणी ऐकतो. मला काय करायचं आहे, मला कसं गेलं पाहिजे, मला काय केलं पाहिजे. पण इथं काय म्हटलेले, परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. मग ज्याला कोणाला पवित्र आत्मा येतो त्याच्याबरोबर देवाचं सानिध्य राहायला येतं. ते सानिध्य जे आहे ते साक्षी होण्यासाठी आहे. तुम्ही साक्षी व्हावं ही देवाची इच्छा आहे आणि साक्षीदार व्हावं म्हणून तुम्हाला बोलवलेलं आहे काहीतरी अद्भुत करण्यासाठी. मग यरूशलेमेत, यहुदियात, शमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. म्हणजे पवित्र आत्मा जर नाही तर सामर्थ्य नाही, पवित्र आत्मा नाही तर बुद्धिमत्तेने काम होणार नाही, पवित्र आत्मा नाही तर काही करता येणार नाही. कारण की जे सामर्थ्य आहे ते पवित्र आत्म्याचं आहे. आता हे जे लोक पवित्र आत्म्याने भरल्या गेले काय फार बुद्धिमान नव्हते, हे काय मोठमोठे स्कॉलर नव्हते, फार टॅलेंटेड लोक नव्हते, साधे लोक होते, मच्छीमार लोक होते, साधारण काम करणारे लोक होते. पण त्यांनी पवित्र आत्म्याचं सामर्थ्य स्वीकारलं आणि ज्या स्वीकारलं त्यावेळेस पवित्र आत्म्याने त्यांना उचललं आणि पवित्र आत्म्याने त्यांना वापरलं. त्यांनी पवित्र आत्म्याला वापरलं नाही. म्हणून ज्यावेळेस आम्ही पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये येतो त्यावेळेस पवित्र आत्म्याच्या देणगीविषयी वाट पहा म्हटलेलं आहे. आज जर इथं तुम्ही बसलेले आहात आणि परमेश्वराचं वचन ऐकत आहात आणि आज देखील तुम्हाला एकटेपणा जाणवतो, निराशा जाणवते, आजही तुम्ही संकटाचा विचार करता, बरेचसे विचार तुमच्या डोक्यात आहे, कसं होईल, काय होईल, म्हणजे याचा अर्थ आजही तुम्हाला गॅरंटी नाही 100% की देव माझ्या बरोबर आहे. याचा अर्थ आजही तुम्ही निराशेत आहात, आजही तुम्ही संकटांना घाबरता, आजही तुम्ही म्हणता की कसं होईल, माझं काय होईल. तर याचा अर्थ तुमचं शरीर फार प्रबळ आहे पवित्र आत्म्यापेक्षा. कारण की तुम्ही शरीराचं जास्त ऐकत आहात, दुष्ट आत्म्याचं जास्त ऐकत आहात आणि त्यामुळे तुम्ही खचता, लवकर निराश होता आणि लवकर पडल्या जाता. आणि तेच सैतानाला पाहिजे की तुम्ही लवकर पडावं. काही जण बघा तुम्ही फार प्रेयरफुल असतात, फार प्रार्थनाशील असतात, पण त्यांच्या जीवनात बघा तुम्ही ते बोलताना कसे बोलतात. बोलताना त्यांचं बोलणं फार निगेटिव्ह असतं. नाही होणार नाही, मला नाही वाटत असं काही होईल, नाही मी बरंच होणार नाही, खूप त्रास आहे ना, इतका त्रास होतो मला की मला असं वाटतं की हे त्रास जाणारच नाही. हे शब्द कोणाचे आहेत? हे शब्द शरीराचे आहेत. बघा माझ्या जीवनात बदल, माझे लेकरं साधारण आहेत आणि ते कधीच असाधारण बनणार नाहीत. आम्ही फार गरीब आहोत, आम्ही गरिबीत जीवन जगलेलो आहोत, आमच्या जीवनात बदल कधीच येणार नाही. माझा मुलगा, मी टॅलेंटेड नव्हतो, माझा मुलगा टॅलेंटेड कुठून होणार आहे? हे शब्द कुठून आले? हे शब्द शरीरातून आले. त्यांनी आजही स्वीकारलं नाही की सानिध्य, सामर्थ्य माझं नाही, ते पवित्र आत्म्याचं आहे. माझा देवाचा आत्मा त्याला सक्षम करण्यासाठी तयार आहे. हे बोलणारे लोक कोण असतात? शरीरातून विश्वास ठेवणारे, आत्म्यापासून विश्वास ठेवणारे परिस्थितीच्या विपरीत बोलतात. काही नसलं तरी पण ते अद्भुत होईल असा विश्वास ठेवतात. काही गोष्टी जरी असा वाटल्या की ह्या आता पाडणारे आहेत तर तरी त्याला उंच करणारे ठरवतात. कारण की त्यांना माहिती असतं की हे माझ्या सामर्थ्याने होणार नाही, हे जे होणार आहे हे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने. मग आज तुमचा विश्वास कसा आहे? परिस्थितीनुरूप विश्वास ठेवला की देवाच्या आत्म्यानुसार विश्वास ठेवला? जर देवाचा आत्मा तुमच्या बरोबर आहे तर निराशा तुमच्यासाठी नाही. जर पवित्र आत्मा तुमच्या बरोबर आहे तर तो सामर्थ्य प्रदान करणार आहे. जर पवित्र आत्मा तुमच्या बरोबर आहे तर तुम्हाला बळ देणार आहे. जर पवित्र आत्मा तुमच्या बरोबर आहे तर संकटामध्ये धीर देणार आहे. पवित्र आत्मा जर तुमच्या बरोबर आहे तर रिपोर्ट कॅन्सल करणार आहे. डॉक्टरचे रिपोर्ट जरी तुम्ही ऐकले आणि त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह सांगितलेले असले तरी जर तुम्ही पवित्र आत्म्याने भरलेले व्यक्ती आहात तर तुम्ही म्हणता येशूच्या नावामध्ये रिपोर्ट मी कॅन्सल करत आहे आणि येशूचे रिपोर्ट मी मानत आहे. हे सामर्थ्य असतं. पवित्र आत्म्याने भरलेल्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कोणतं सामर्थ्य असतं हे? नाही तर पवित्र आत्म्याने भरलेला व्यक्ती, काही जण काय करतात, रिपोर्ट पाहतात आणि काय म्हणतात, आता मला फार मोठा
आजार झाला आणि आता मी मरणार. जे मरण त्यांना 5 वर्षांनी येणार असतं ते मरण ते उद्याच मरतात आणि लवकर ढगामध्ये चालल्या जातात. हे पवित्र आत्म्याने भरलेलं जीवन नाही. जर तुम्ही पवित्र आत्म्याने भरलेला आहे, पवित्र आत्मा येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. म्हणून मला आज सांगायचं आहे, इथं बसलेला प्रत्येक जण जो आज जाईल त्यावेळेस तो पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरूनच गेला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. म्हणा, प्रभू येशू मला पवित्र आत्म्याचा अभिषेक कर. मला एकटेपणा जाणवतो, मला निराशा जाणवते, मला असं वाटतं माझं कोणीच नाही. पण मी आज ऐकत आहे माझं कोणीतरी आहे आणि ते तू आहेस. आणि तू माझ्या बरोबर राहा आणि तुझं सामर्थ्य माझ्या बरोबर राहू दे. रोज मला बोल आणि मला तुझ्याशी बोलू दे, येशूच्या नावात, आमेन. पवित्र आत्मा तुमच्या बरोबर आहे. म्हणून एकटेपणा जाणवलाच नाही पाहिजे. गाडीवर चालले, एकटे चालले, कुठं जाता एकटं करण्याची धमक पाहिजे. का? कारण की एकटं ज्यावेळेस जाता त्यावेळेस तुम्ही एकटे नसताच मुळात, कारण की देवाचा आत्मा तुमच्या बरोबर असतो. म्हणून पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि ते सामर्थ्य साक्षी होण्यासाठी पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल असं म्हटलेलं आहे. आणि जे वचन त्यांनी ऐकलं ते वचन ऐकून त्यांनी काय केलं? घरी जाऊन गप बसले नाही, तर ते माडीवरच्या खोलीत गेले आणि माडीवरच्या खोलीत जाऊन ते प्रार्थना करू लागले. प्रार्थना हे सामर्थ्य आणणारे असते. रात्री एका मॅडमची मी साक्ष ऐकली आणि ती साक्ष अशी होती की ती सांगते की प्रार्थनेमध्ये फार मोठं सामर्थ्य असतं. हे सामर्थ्य मला माहिती नव्हतं. मी छोट्या छोट्या प्रेयर करायचे, रात्री झोपताना थोडी प्रार्थना करायचे, क्लासरूम मध्ये जायचे त्यावेळेस लेकरांसाठी प्रार्थना करायचे. आणि हे मला जोपर्यंत मी अनुभव घेतला नाही, तोपर्यंत मरणाचा अनुभव घेतला नाही, तोपर्यंत मला माहिती नव्हतं. पण एक सकाळ अशी आली की एक सकाळी मी क्लासरूम मध्ये शिकवत होते आणि शिकवत असताना जसं मी क्लासरूमच्या थोडं बाहेर जायला लागले त्या छातीत अचानक फार कळ आली आणि असं वाटलं की सगळे अंधारा येत आहे आणि इतके जबरदस्त प्रेशर छातीवर आलं की मी तिथं पडले. आणि पडल्यानंतर मला काहीच समजलं. मला फक्त कॅन्टीन मधल्या मुलांचा आवाज येत होता आणि त्याच्यानंतर तो आवाज येणं बंद झालं. आणि नंतर मी स्वतःला बघितलं तर हॉस्पिटलच्या बेडमध्ये मी बघितलं. आणि नंतर मी विचारलं त्या डॉक्टरांना, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की 33 मिनिटं तुम्ही पूर्णपणे डेड होता, तुमचं हार्ट जे होतं ते डेड होतं. आणि ती सांगते की ज्यावेळेस मी त्या परिस्थितीमध्ये होते, त्या परिस्थितीमध्ये असताना परमेश्वराने मला त्या स्वर्गाच्या दिशेने नेलं आणि तिथं येशू मला दिसला. आणि येशू मला सांगत होता की तुझ्या ज्या प्रार्थना आहेत, प्रत्येक छोट्या छोट्या प्रार्थना त्या साधारण प्रार्थना नसतात, त्या फार मोठं कार्य करणाऱ्या प्रार्थना असतात. सैतानाचे प्लॅन उद्ध्वस्त करणाऱ्या प्रार्थना असतात. ज्यावेळेस तू सकाळी प्रार्थना करते की मी निघताना आता माझ्याबरोबर देवाचं सामर्थ्य आहे, देवाचे दूत तुझ्या बरोबर असतात. ज्यावेळेस तू निघताना प्रार्थना करते आता माझ्या शाळेमध्ये जात असताना या मुलांवरती सामर्थ्य कबूल करते, त्यावेळेस तिथं जे योजना दुष्टाच्या चाललेल्या असतात त्या दुष्ट आत्म्यांच्या योजना विफल ठरतात आणि ते निराश होतात की हिच्या प्रार्थनेमुळे आमचं सगळं विफल होतं. रात्रीचं झोपताना ज्यावेळेस प्रार्थना करते की माझ्या घराला संरक्षण प्राप्त हो, त्यावेळेस दुष्टाचे जे हल्ले असतात ते हल्ले विफल ठरतात. मग छोट्या प्रार्थना देखील आहेत. त्या प्रार्थना तुला जरी वाटत असेल ते शब्द आहेत, पण ते शब्द मी ऐकत असतो आणि त्या शब्दाद्वारे फार मोठं सामर्थ्य येत असतं. म्हणून मी तुला वापस इथं बोलवत नाही, तर मी तुला परत पाठवत आहे. पण जाऊन हे लोकांना महत्व सांग की ज्या प्रार्थना तुम्ही करता त्या प्रत्येक प्रार्थना वाया जात नाही, तर त्या प्रार्थना सामर्थ्य घेऊन येतात. मग तिला जीवन प्राप्त झालं. 33 मिनिटानंतर ती आली. त्यावेळेस ती आजपर्यंत शिकवत आहे की तुम्ही ज्या प्रार्थना करता, मग त्या छोट्या असो किंवा मोठ्या असो, त्या जेवणाच्या वेळेस असो किंवा झोपण्याच्या वेळेस असो किंवा सकाळी निघण्याच्या वेळेस असो किंवा तुम्ही गाडीमध्ये बसता त्यावेळेस प्रवास करण्याच्या वेळेस असो, त्यावेळेस त्या प्रार्थना ज्या असतात दुष्टाचे कार्य मोकळे करणारे असतात. दुष्टात्म्याचे अटॅक तुमच्यावर होऊ देत नाही. काही जरी असलं त्या अन्नामध्ये तर त्या अन्नावरचं ते सामर्थ्य ते नष्ट करतं. दुष्ट आत्मा तुमच्यावरती हावी होत नाही. इतक्या प्रभावी आमच्या मुखाचे शब्द असतात की जे शब्द पवित्र आत्मा ऐकतो आणि ते शब्द आमच्या जीवनामध्ये प्रभावी ठरतात. मग ते वरती गेले माडीवरच्या खोलीत आणि त्यांनी शब्द बोलायला सुरुवात केली, म्हणजे प्रार्थना, देवाला प्रार्थना करायला सुरुवात केली. आणि प्रार्थना करत असताना तिथं सगळे एकत्रित जमले, ते सर्वजण आणि त्याच्यासह कित्येक स्त्रिया, येशूची आई मरिया व त्यांचे भाऊ एक चित्ताने प्रार्थना करण्यात तत्पर असत. एक चित्ताने प्रार्थना करत होते. ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता त्या चित्त हुकू देऊ नका. काही लोकांचं चित्त हुकतं,
प्रार्थना करून हालेलुया हालेलुया प्रेज लॉर्ड प्रेज लॉर्ड, सरक बाजूला सरक करता. काही जण आत्म्याने भरायला लागले की बाजूचा लगेच सगळं देतो, भान सोडून त्याच्याकडेच पाहत बसतो. तो भरतोय आत्म्याने, त्याचं जीवन चांगलं होत आहे, त्याच्या जीवनातले ब्रेक बंधनं तुटत आहेत, तो फारच सक्सेसफुल होईल कारण की तो आत्म्यामध्ये प्रार्थना करत आहे. पण तुमचं काय, तुम्ही वेळ वाया घालवतात त्याच्याकडे बघून. तो पेटलेला आहे, तुम्ही पण पेटा, तुम्ही पण प्रार्थना करा. पण आपण काय करतो, वेळ एखादा दुष्ट आत्मा लागला आपण त्याच्याकडेच पाहत बसतो. तो दुष्ट आत्मा आमचा वेळ जाऊ दे, दुष्ट आत्मा निघल येशूच्या नावामध्ये. आपण आपल्या प्रार्थना सोडायच्या, माडीवरच्या खोलीत गेले आणि एक चित्ताने. एक चित्त कसं असतं, एक चित्त म्हणजे मी भान विसरून जातो. मला जगाचं घेणं देणं नाही, मला माझ्या लेकरांचं संसाराचं घेणं देणं नाही. ज्यावेळेस मी प्रार्थना करतो त्यावेळेस फक्त प्रार्थनाच करतो आणि एकच असतं फक्त मी आणि माझा येशू. त्याच्याशिवाय मला काही दिसत नाही. तिथं टेन्शन नसतं, भाकरीची चिंता नसते, तिथं संसाराची चिंता नसते, मरणाची चिंता नसते, खाण्याची चिंता नसते, पिण्याची चिंता नसते. एकच चिंता असते, मी आणि माझा देव. हालेलुया हालेलुया. तुम्ही करता का अशी प्रार्थना कधी? फक्त तुम्ही आणि तुमचा देव. होतं कॉन्सन्ट्रेशन? नाही होत कॉन्सन्ट्रेशन, ते होणार पण नाही लवकर. आता बघा लगेच फोन आला, काहीतरी असं, या भाकरी करायला हवा द्या आम्हाला. जीवनभर चालू येते, जीवनभर आहे. काय करायचं, घरी या, 3 टाइम जेवण करा, खा प्या झोपा, परत दुसऱ्या दिवशी परत. हे जीवनभर चालत राहणार. पण जर देवाचं सामर्थ्य एकदा हुकलं तर ते परत येणार नाही. म्हणून पवित्र आत्मा तुम्हावर येईल म्हटल्यानंतर ते लोक माडीवरच्या खोलीत गेले, प्रार्थना करायला सुरुवात केली, एक चित्ताने प्रार्थना केली. आज जर तुम्हाला असं वाटतं की मी एकटं नसावं, माझ्या बरोबर सामर्थ्य असावं, माझ्या बरोबर देव असावा, पवित्र आत्मा माझ्या बरोबर बोलावं, मला निराशा कधीच येऊ नये, तर याच्यासाठी आज तुम्हाला प्रार्थना करण्याची गरज आहे. आणि ती प्रार्थना एक चित्ताने करण्याची. एक चित्त लावा, लक्ष विचलित होऊ देऊ नका, कोण काय करते त्याच्याकडे बघू नका. फक्त हे बघा, मी आणि माझा देव इथं उपस्थित आहे आणि तो मला स्पर्श करत आहे, बस. बाकी काही दिसलं नाही. एक चित्ताने प्रार्थना करण्यात तत्पर झाले आणि एक चित्ताने ते प्रार्थना करू लागले. त्यावेळेस असं म्हटलेलं आहे की पेंटिकॉस्टचा दिवस येईपर्यंत, 50वा दिवस येईपर्यंत प्रार्थना करत जमले. रोज एकत्रित यायचे, माडीवरच्या खोलीत जायचे आणि प्रार्थना करायची. काही लोक असे असतात की ज्यांनी प्रार्थनेचा अनुभव घेतलेला असतो, परमेश्वराने त्यांच्या प्रार्थना ऐकलेल्या असतात, परमेश्वराने त्यांच्या जीवनात महान कार्य केलेलं असतं. पण नंतर काही संकट आल्यानंतर तेच लोक प्रार्थनेमध्ये कमजोर पडतात आणि त्यांचा विश्वास प्रार्थनेवर राहत नाही. बघा, काही लोक प्रार्थनेवरती त्यांचा विश्वास राहत नाही. ज्या लोकांनी अद्भुत चमत्कार पाहिलेले, ज्यांनी प्रार्थना केल्या आणि ते प्रार्थनेचं उत्तर त्यांना भेटलं, तेच लोक 1 वर्षानंतर पहा एकदम ढिल्ले पुसूक तुम्हाला दिसतात, प्रार्थनेमध्ये मजबूत दिसत नाही. प्रार्थना त्यांच्या जीवनात सामर्थ्य नसते. त्यांच्या जीवनात सामर्थ्य लोक असतात. हा मला मदत करेल, तो मला मदत करेल, हे मला धावून येईल, तो मला धावून येईल. पण मी सांगतो, पूर्वीचा विश्वास कुठं गेला की ज्यावेळेस तुम्ही फक्त म्हणत होते की माझा देव धावून येणार आहे, तो विश्वास कुठं गेला? म्हणजे माणसाचा विश्वास फार बदलणारा असतो. मी असे पुष्कळ लोक बघितले विश्वासात, जे पूर्वी आले त्यावेळेस फार आवेशी होते, ज्यावेळेस नवीन आले त्यावेळेस फार आवेशी होते आणि त्यांना असं वाटायचं की मी प्रार्थना केली देव माझी प्रार्थना ऐकतो. पण त्यांचा आवेश 1 वर्षानंतर 2 वर्षानंतर पूर्ण आवेश जो पहिला होता, म्हणजे ज्या दिवशी माझं तारण झालं, ज्या दिवशी मला येशू कळाला, तोच आवेश आजही असला पाहिजे. तर खरे तुम्ही विश्वास नाही. नाही तर मग तो आवेश पूर्वी होता आणि आता आवेश नाही, आता विश्वास नाही, आता अविश्वास आहे. आता होतं की नाही होतं, आता देव प्रार्थना ऐकतो की नाही ऐकतो, आता काही खरं नाही, आता सगळं संपलं. त्या काळात देवाने माझी प्रार्थना ऐकली, ह्या काळात देव माझी प्रार्थना ऐकणार नाही. हे जे असतं हे अविश्वास सैतान आमच्या जीवनात भरतो आणि आम्ही त्याचं ऐकायला लागतो. पण त्या लोकांनी कोणाचंच ऐकलं? ते एक चित्ताने प्रार्थना करत होते, एक चित्ताने प्रार्थना करायला लागले. आणि इथं म्हटलेलं की ज्यावेळेस पेंटिकॉस्टचा दिवस आला, ज्या घरात ते बसले होते त्या घरात बसलेले असताना वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नींच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या. त्या प्रत्येकावर एक एक अशा बसल्या. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले.
आणि ज्यावेळेस ते प्रार्थना करत होते, पेंटिकॉस्टचा दिवस आला, त्या ज्या घरात ते बसलेले होते, पवित्र आत्मा आला आणि त्या पवित्र आत्म्याच्या सानिध्याने ते भरल्या गेले. जिबांसारख्या जिबा अग्नीच्या त्यांच्यावर एक एक दिसल्या आणि ज्यावेळेस त्या त्यांच्यावर बसल्या त्यावेळेस निरनिराळ्या भाषेत ते बोलू लागले. पवित्र आत्मा ज्यावेळेस येतो त्यावेळेस तो अन्य भाषा आम्हाला देतो आणि निरनिराळ्या भाषेमध्ये आम्ही बोलायला सुरुवात करतो. ती भाषा आम्हाला सुरुवात होते. मग पवित्र आत्म्याचं सानिध्य ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये येतं त्यावेळेस पवित्र आत्मा आम्हाला एका निराळ्या जगामध्ये घेऊन जातो, जे आतापर्यंत आम्ही जगलो नाही असं जगायला लागतो. म्हणून मी सांगितलं की ख्रिस्ती जीवन जे आहे ते जिवंत जीवन आहे, जिवंत अनुभव आहे. हा अनुभव माणसाकडून येणारा अनुभव नाही, हा अनुभव देवापासून येणारा अनुभव आहे. जर तुम्ही माणूस म्हणून सर्च करत असाल तर तुमचं इथं काही काम नाही, इथं काहीच काम नाही तुमचं. जर तुम्ही माझ्यात पाहत असाल तर काही काम नाही तुमचे. जर तुम्ही सन्मानासाठी करत असाल काही काम नाही तुमचे. जर तुम्ही चर्च खेळत असाल काही काम नाही तुमचे. जर याचं असं हो तसं हो करत असाल काही काम नाही तुमचे. जर तुमचं एकच काम असेल की मी आणि माझा देव, तर तुमचं इथं काम. कारण की तुम्ही खऱ्या अंतकरणाने इथं जे आलेले आहात, इथं ते पॉवर किंवा सामर्थ्य जे देवापासून येतं ते रिसीव्ह करण्यासाठी आलेलं आहे. तुम्ही इथं काही जादूचा खेळ नाही चालला, गारगुट्टी असं चंबुरे बरोबर ते नाही चाललेलं. ते करायचं पण नाही आपल्याला. रिअल विश्वासणारा बनायचं, खरा विश्वासणारा जो देवावरती विश्वास ठेवतो, देवाच्या सामर्थ्यावरती विश्वास ठेवतो. आणि हे विश्वासणारे जे होते आरंभीच्या मंडळीतले ते खरे विश्वासणारे होते, म्हणून खरा विश्वास आला पाहिजे. म्हणून इथं म्हटलेलं आहे की ते पवित्र आत्म्याने जशी त्यांना वाचा दिली तसे ते निरनिराळ्या भाषेतून बोलू लागले. आणि मग नंतर पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ते भरल्या गेल्यानंतर आतापर्यंत ते साधारण होते. आतापर्यंत आम्हाला पाहायला वाटतं की त्यांनी फक्त येशू बरोबर राहिले, पण याच्यानंतरचं जे जीवन होतं ते जीवन पूर्णतः पवित्र आत्म्याने भरल्या गेलं, पवित्र आत्म्याच्या दानाने भरल्या गेलं. देव स्वतः त्यांच्या बरोबर राहायला आला, देवाचा आत्मा त्यांच्या बरोबर होता. आणि ज्यावेळेस पेत्राने एक भाषण दिलं त्यावेळेस त्या एका भाषणामध्ये अनेक लोकांना चुटपुट लागली, त्यांना मनाला लागलं ते. कारण की त्या वेळापर्यंत पवित्र आत्मा नव्हता. जो बोलला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने बोलला, आणि ज्यावेळेस पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तो बोलला त्या दिवशी असं म्हटलेलं आहे की त्यांच्यात सुमारे 3000 माणसाची भर पडली. अद्भुत कार्य. ती कार्याची सुरुवात आज होत नाही. तसं कार्य आम्हाला पाहायला भेटत नाही. का? कारण की पवित्र आत्म्याचं सामर्थ्य स्वीकारायला मंडळी तयार नाही. मंडळी जास्त चिंतेमध्ये आहे, मंडळी जास्त जगामध्ये आहे, मंडळीचं अस्तित्व जास्त विचारांमध्ये आहे, मंडळीचं अस्तित्व जास्त काय करावं काय नाही, खाण्याचं काय पिण्याचं काय, असं होईल का, जीवनात हे होईल का ते होईल का, फक्त त्याच्याकडे लक्ष आहे, देवाच्या सामर्थ्याकडे लक्ष नाही. म्हणून पूर्वीसारखं सामर्थ्य जे पूर्वीच्या आरंभीच्या मंडळीत झालं ते ह्या मंडळीत होत नाही. आणि आपण दोष देतो एकाच माणसाला. कोणाला? बाळक सर. त्यांनीच केलं पाहिजे सगळं. डोंगरात राहा, रात्रंदिवस राहा, पण सामर्थ्य घेऊनच या. तिकडं उपाशी 40 दिवस काय 50 दिवस उपाशी राहा, पण तुम्हीच सामर्थ्य घेऊन यायचं. आम्ही काय उपास करणार? आम्ही मस्त भाकरी मटण खाऊ आणि तुम्हाला म्हणू की तुम्ही आमच्यासाठी प्रार्थना करा, पण आम्ही काय प्रार्थना करणार नाही, आम्ही काय उपास करणार. तसं नव्हतंय. They were not depend on one person. ते एका व्यक्तीवर अवलंबून नव्हते. फक्त पेत्रानेच प्रार्थना केल्या असं नाही झालं. सगळी मंडळी प्रार्थना करत होती. 120 लोक प्रार्थना करत होते आणि त्या 120 लोकांच्या प्रार्थनेचं सामर्थ्य होतं की तिथं पवित्र आत्मा आला. मग आज एवढे लोक इथं बसलेले आहेत, एक चित्त होऊन प्रार्थना करतील तर किती मोठं सामर्थ्य आहे. संजीवन आणणारे लोक तुम्ही ठराल, संजीवन कॅरियर, संजीवन घेऊन येणारे. आणि नुसतं बॅनरवरचं संजीवन नाही, नुसतं सभेला लावतात लोक आत्मिक संजीवन, ते संजीवन नाही. रिअल संजीवन, खरं संजीवन की ज्याद्वारे लोकांचं जीवन बदलल्या जाईल, आरोग्य येईल आणि सामर्थ्य येईल. हे सगळे जण एकत्रित होते. ते प्रेषितांच्या शिक्षणात, जर 2 अध्याय आणि 42 वचन ऐकलं त्याच्यामध्ये म्हटले ते प्रेषितांच्या शिक्षणात, सहवासात, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत. कशी मंडळी होती ती? त्या मंडळीमध्ये प्रार्थनेचं सामर्थ्य होतं, ते एकत्रित होते, त्यांच्यामध्ये प्रेम होतं आणि ते पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरलेले होते. आणि ते तेवढंच नाही तर प्रेषितांच्या शिक्षणात होते. ते शिक्षण करण्यासाठी एकत्रित यायचे,
सहवासात होते, एकमेकांच्या सहवासात राहायचे, सगळे एकत्रित यायचे. भाकर मोडण्यात म्हणजे फेलोशिप, भाकर मोडणं, एकमेकांबरोबर जेवण करणं पण फार महत्वाचं आहे. काही लोक जेवत नाही, सगळे मिळून जेवायला लागले ते बाजूला बसतात. बसायचं उलट लोकांमध्ये, ती सहभागिता आहे. एक जे 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 बोलणं किंवा जे कन्व्हर्शन जे असतं जे आमचं, ते जे असं बोलणं आणि जेवताना बोलणं फार फरक असतो. जेवताना बोलताना प्रेम वाढतं, सहभागिता तयार होते. काही लोक ते एका ताटात जेवतात, माहिती तुम्हाला. काही काही हॉटेलमध्ये जा तुम्ही, सर्व करताना आम्ही एकदा गेलो तर त्यांनी म्हणे, रमेश म्हणे खपसा द्या म्हणे. आता खपसा काय, एवढा मोठा भात दिला, त्याच्यात चिकन दिलं आणि प्लेट नाही दिल्या, एकच प्लेट दिली. त्याच प्लेटमध्ये सगळा भात, सगळं चिकन, आणि सगळ्यांनी आम्ही 5-6 जणांनी त्या प्लेटमध्ये जेवायचं. मग मला आठवलं की प्रेषित लोक भाकर मोडण्यात तत्पर असत. काय एकत्रित जेवत होते, एकत्रित जेवल्याने प्रेम वाढत. आपलं तसं काही नसतं. तू जेव तिकडं, मी जेवतो इकडं, तू काय चटणी भाकर खातो, मी घरी मस्त मटण खातो, त्यांच्याबरोबर काय जेवायचं, सहभागिता नाही. कसं सामर्थ्य. आणि आपण प्रार्थना संजीवनासाठी करतो, संजीवन यावं, संजीवन येणारच नाही ना. संजीवन येण्यासाठी तेवढं सामर्थ्य आणण्यासाठी पण कॅपेबल लोक पाहिजे, समजदार लोक पाहिजे, देवाच्या सानिध्यात राहणारे लोक पाहिजे. भाकर मोडण्यात तत्पर असत. तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटले व प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुत कृत्य व चिन्ह घडत होती. ते विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते व त्यांचे सर्व काही सामायिक होते. एवढंच नाही, ते सर्व काही सामायिक होतं त्यांचं. आताच्या मंडळीत तसं राहत नाही, पण पूर्वीच्या मंडळीत ते एकत्र होते, सर्व काही सामायिक होतं आणि अद्भुत महान कार्य होत होते. एवढंच नाही तर ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत तसतसे ते सर्वांना वाटून देत असत. म्हणजे इतकं प्रेम त्या मंडळीमध्ये होतं, इतकी एकता त्या मंडळांमध्ये होती. ते दररोज एक चित्ताने तत्परतेने मंदिरात जमत असत, घरोघरी भाकर मोडत असत आणि देवाची स्तुती करत असत व हर्षाने व सालस मनाने जेवत. सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसाची दररोज त्यांच्यात भर घालीत असत. संजीवन येण्यासाठी काही या ठिकाणी काही मुद्दे आहेत. ते मुद्दे जर बघितले तर बघा, ते दररोज एक चित्ताने तत्परतेने मंदिरात जमत, एकमेकांच्या घरी घरी भाकर मोडत असत, म्हणजे सहभागिता करत होते जेवणाची. देवाची स्तुती हर्षाने व सालस मनाने करत, कुडून नव्हते करत, मनाने, हर्षाने, आनंदाने स्तुती करायची. बाजूचा काय करतो ते लक्ष नव्हतं, ते फक्त आनंदाने स्तुती करायचे आणि हर्षाने, सालस मनाने स्तुती करायची. आणि मग नंतर म्हटलेलं आहे की दररोज प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसाची त्यांच्यात भर घालत असे आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने अद्भुत कृत्य होत असे. एवढेच नाही तर प्रेषितांची कृत्याचा 5वा अध्याय सांगतो की प्रेषितांच्या हातून 12 वचन, प्रेषितांच्या हातून लोकांमध्ये पुष्कळ चिन्हे व अद्भुत घडत असत आणि ते सर्व एक चित्ताने शल्मोनाच्या देवडीत जमत असत आणि त्यांच्या सामील होण्यास इतर कोणाचे धैर्य होत नसे तरी लोक त्यांना थोर मानत असे. विश्वास ठेवणारे पुष्कळ पुरुष व स्त्रिया यांचे समुदाय प्रभूला मिळत गेले, इतके की लोक दुखणेकरांना रस्त्यात आणून पलंगावर व खाटावर ठेवीत, यासाठी की पेत्र येत असता त्याची सावली तरी त्यांच्यातील काही जणांवर पडावी. आणि यरुशलेमेच्या आसपासच्या चौकडल्या गावातून लोक समुदाय दुखणेकरांना व अशुद्ध आत्म्याने पिडलेल्यांना घेऊन येत असत आणि ते सर्व बरे होत असत. मंडळीमध्ये इतकं सामर्थ्य होतं, मंडळीच्या प्रार्थना इतक्या प्रभावी होत्या, मंडळीची ऐक्यता इतकी प्रभावी होती की ज्यावेळेस ते प्रार्थना करत होते प्रेषितांच्या हातून पुष्कळ चिन्ह घडत होते. एवढंच नाही तर विश्वास ठेवणारे लोक त्यांना मिळत होते आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की दुखणेकरांना रस्त्यावर आणून पलंगावर खाटावर ठेवीत, यासाठी की पेत्र येत असता त्याची सावली तरी त्यांच्यातील काही जणांवर पडावी आणि त्या पडल्यानंतर ते बरे होत असत. आज ती वेळ आलेली आहे की आमच्या सावलीने लोक बरे झाले. कधी येईल तो विश्वास, कधी मंडळीमध्ये ते चमत्कार पाहायला भेटते, कधी त्या गोष्टी आम्हाला पाहायला भेटतील. किती दिवस हे का घडत आहे, का घडत नाही, किंवा का असं होतं, या ठिकाणी होतं आमच्यात होत नाही. अविश्वास, ऐक्यता, जे मंडळीचं समर्पण आहे ते समर्पण, मनाचा हेकेखोरपणा आणि सगळ्या गोष्टी आम्ही दाटून ठेवतो आणि त्याच्यामुळं सामर्थ्य रिलीज होत नाही. ते सामर्थ्य रिलीज करणारे ठरले, आपण रिलीज करत नाही, आपण तेच धरून बसतो. पण मला तरी वाटतं की जगामध्ये जीवन जगत असताना जर देवाने आम्हाला जीवन दिलेलं आहे आणि जर तारण प्राप्त झालेलं आहे, येशू समजलेला आहे, तर ह्या गोष्टी आमच्या झाल्याच पाहिजे, झाल्याच पाहिजे. जर 1-2 म्हणत असतील की नाही झाल्या पाहिजे, त्या नकारार्थीला बाजूला काढा
आणि त्यांना येशूच्या नावात यांना पॉझिटिव्ह कर देवा. आणि यांनी पण हे शब्द म्हणायला पाहिजे, ह्या गोष्टी मंडळीत झाल्याच पाहिजे. आपल्याला कोणीच नकारार्थी बोलणार नको, असं म्हणणार नको की नाही असं असं कुठं होतं का. नाही, असं होतं कारण की आमचं पवित्र शास्त्र सांगतं. असं होतं कारण की देवाचं वचन बोलतं. पवित्र आत्मा ज्यावेळेस आला त्यावेळेस त्यांना सामर्थ्य प्राप्त झालं आणि त्या सामर्थ्याने त्यांनी अद्भुत कार्य केलं. आणि इथं म्हटलेलं आहे की गावातल्या लोकांना, कितीतरी गावातून लोक यायचे पिटलेले आणि ते सर्व बरे होत असत. सर्व, इथं असं म्हणलं नाही काही बरे होत असत, असा शब्दच नाही तिथं. इथं स्पष्ट शब्द आहे आणि ते सर्व बरे होत असत. आज आमच्यामधून लहान मुलाने जरी प्रार्थना केली, काय लहान मुलाने, तरी लोक बरे झाले पाहिजे. सामर्थ्य जाणवलं पाहिजे लोकांना. आजूजा स्ट्रीट रिवायवल याचा अभ्यास मी केला बायबल कॉलेजला असताना. त्यास आजूजा स्ट्रीट रिवायवल जे संजीवन आलं ते 19व्या शतकामध्ये आलं. आणि एक छोटस एक स्ट्रीट होतं, त्या घरामध्ये काही लोक प्रार्थना करत होते आणि ते प्रार्थना करत असताना त्यांनी हे वचन वाचलं, प्रेषितांचे कृत्य 2 अध्याय, की ज्यावेळेस ते सर्वजण माडीवरच्या खोलीत गेले त्यावेळेस पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना करू लागले आणि ते म्हटले की देवा, आम्ही फक्त हे वाचतो, हे फक्त वाचतो आम्ही, पण हा अनुभव आम्हाला पाहिजे. आता आम्ही वाचलं 2 अध्याय, पण हा वाचला नाही, फक्त बुद्धीसाठी नको, आम्हाला अनुभव पाहिजे. आणि मग त्या कॉटेज प्रेयर मध्ये, म्हणजे घरातल्या प्रार्थनेमध्ये ते 4-5 जण प्रार्थना करत होते आणि त्यांनी ठरवलं की जे प्रेषितांचे कृत्य 2 अध्यायामध्ये लिहिलेलं आहे, जर देवाचं वचन सत्य आहे आणि प्रभू येशू काल आज आणि युगानुयुग सारखाच आहे, तो कधी बदलत नाही, तर जो अनुभव प्रेषितांचे कृत्य 2 अध्यायामध्ये आहे तो अनुभव आज आम्हाला पाहिजे. आणि त्यांनी माडीवरच्या खोलीसारख्या प्रार्थना करायला सुरुवात केल्या. कितीतरी दिवस ते सांगतात की आम्ही एकत्रित यायचो आणि एकत्रित येऊन त्या कॉटेजमध्ये, त्या घरामध्ये, छोट्याशा घरामध्ये आम्ही प्रार्थना करायचो. आणि एक दिवस असा आला की ते प्रार्थना करत असताना पवित्र आत्म्याची अग्नी त्या घरावरती आली आणि ते सगळे पवित्र आत्म्याने भरले गेले, निरनिराळ्या भाषेत बोलू लागले. एवढंच की जगातल्या लोकांनी ती दखल घेतली रिवायवलची, कॅमेरे घेऊन गेले की काय चाललेलं आहे. आणि असं चमत्कार व्हायचे तिथं की अद्भुत. विल्यम सिमोर नावाचे पास्टर त्या ठिकाणी होते आणि त्यांनी सांगितलं की असे चमत्कार व्हायचे की लहान लेकरांनी जरी प्रार्थना केल्या तरी लोक बरे होत होते. हात, आपण तर बघतो हात वाळला झालेला सरळ होतो, पण हात तुटलेला हात आला, अशा प्रार्थना त्यांच्या होत्या आणि असे लोक बरे तिथं झाले. आणि ते संजीवन सगळ्या जगाने दखल घेतली की असं संजीवन जगाने कधी बघितलं नाही. 19व्या शतकामध्ये ते संजीवन आलं. का आलं? कारण की ते लोक जे होते मंडळीतले ते प्रार्थनाशील होते. आम्ही प्रार्थना करणं गरजेचं, उपास करणं गरजेचं. कधीतरी पोटाला आराम द्या, पोटाला आराम द्या, जरा अन्नाला दूर ठेवा आणि म्हणा की माझं शरीर आता थोडस मी कमी करतो शरीराचं ऐकणं आणि आता मी आत्म्याचं ऐकायला सुरुवात करतो. आणि ज्या दिवशी तुम्ही शरीराला कमी करता आणि आत्म्याचं ऐकायला सुरुवात करता, मी तुम्हाला सांगतो डेफिनेटली संजीवन आल्याशिवाय राहणार नाही. संजीवन कोणाच्या हातात आहे? लास्ट प्रश्न, संजीवन कोणाच्या हातात आहे? माझ्या हातात आहे का? कोणाच्या हातात आहे? हे इथं बसलेल्या सगळ्यांच्या हातात. देव काय सांगतो? इथं बसलेल्या सगळ्यांच्या हातात संजीवन आहे. फक्त त्यागाची गरज आहे. त्याग नाही, त्याग नाही. तुम्ही दिसता चांगले पण आतमध्ये स्वतःला विचारा त्याग किती आहे तुमचा. तुम्हाला लगेच कळेल काय त्याग, काय देवासाठी करता तुम्ही. काहीच करत नाही, फक्त येऊन बसता, बाकी त्याग काहीच नाही. जे चाललेलं आहे ते चाललेलं आहे, जे जेवण आहे तेच जेवण आहे, उलट 2 भाकरी जास्त वाढलेल्या आहेत. त्याग काहीच नाही. काही करायचं चर्चसाठी काहीच नाही. काय प्रार्थना करायच्या? कधीच प्रार्थना नाही. कधी पाळकासाठी प्रार्थना नाही, कधी सामर्थ्यासाठी प्रार्थना नाही केली, कधी काही गोष्टी काही ओझं घेऊन केल्या काहीच नाही केल्या. फक्त यायचं रविवारी, इथं अटेंड करायचं, घरी जायचं. कसं संजीवन आहे? संजीवन येण्यासाठी ओझं असावं लागतं, संजीवन येण्यासाठी अश्रू असावे लागतात, संजीवन येण्यासाठी कळकळ असावी लागते, संजीवन येण्यासाठी कळवळा असावा लागतो. आणि जो कळवळा जो अंतकरणात प्रभूपासून येतो त्यानंतर संजीवन येतं. मग शो होतो. नाही ऑर्केस्ट्राचे लोक आपल्यात काय फरक आहे? मग ऑर्केस्ट्रा डिंग डॉंग वाजवतात, लगेच सगळे खुश होतात, नाचतात बिसतात आणि घरी चालले. इथं पण आपण ऑर्केस्ट्राच आहे, समजा आले डिंग डॉंग नाचले चालेल. आपला ऑर्केस्ट्रा नाही. ऑर्केस्ट्रामध्ये कोणाला कोणाशी काही घेणं देणं नसतं, पण देवाच्या सानिध्यात एकमेकांचं एकमेकाला घेणं देणं असतं. आम्ही सगळे एक असतो, फक्त शरीराने नाही आत्म्याने एक असतो.
म्हणून आज जर तुम्हाला संजीवन बघायचं आहे, मला वाटतं संजीवन आलंच पाहिजे, आणि हे संजीवन या मंडळीतून आलं पाहिजे. या मंडळीतून लोकांनी दखल घेतली पाहिजे की संजीवन आणणारी सगळ्यात प्रभावी मंडळी मला या औरंगाबाद मध्ये सापडलेली आहे. दखल घेतली पाहिजे. म्हणून आजपासून जीवनाला बोला, स्वतःच्या शरीराला बोला, स्वतःच्या अंतर आत्म्याला बोला की माझं जीवन पूर्वीसारखं आता राहणार नाही, मी देवाच्या हाती समर्पित होत आहे. आणि मला देवा तू घडव, मला टाइमपास व्यक्तिमत्व नको घडव, मला प्रभावी व्यक्तिमत्व घडव, सामर्थ्यशाली व्यक्तिमत्व घडव की जे पवित्र आत्म्याच्या सहाय्याने मंडळीसाठी काहीतरी करणारा व्यक्ती घडव. ऍटलिस्ट काही न करता आलं तरी प्रार्थना करणारा व्यक्ती मला घडव. मी रोज प्रार्थना करावी, रोज सकाळ दुपार संध्याकाळ प्रार्थना करणारा व्यक्ती मला बनव, आणि निश्चित देवाचं काम होईल. पण यावेळेस आपण सर्व आपल्या पायावरती उभं राहूया, आणि जे आज आम्ही ऐकलेलं आहे ते ऐकून जस्ट विसरून जाऊन